विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार. विरोधकांनी सहकार्य करावं, किरण रिजिजू यांचं आवाहन. संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्व पक्षांची बैठक. टीएमसीच्या फुटीर खासदारांना बैठकीला बोलावल्यानं विरोधक आक्रमक. सर्व पक्षांच्या बैठकीतून काही काळासाठी विरोधकांचा वॉकआउट. गदारोळ नको तर चर्चेत सहभागी व्हा, किरण रिजिजू यांचं विरोधकांना आवाहन. संसदेच्या प्रतिष्ठेची तडजोड नको, कामकाज सुरळीत चालावं. लहान पक्षांनाही चर्चेत संधी देण्याची सरकारची भूमिका. 20 खासदारांच्या स्वतंत्र आसन व्यवस्थेच्या मागणीवर अध्यक्षांचा निर्णय प्रलंबित. रिजिजूंची माहिती. डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेणं हा सरकारचा उद्देश. गोड बोलून राज्यांना 50% जागा वाढवण्याचं आमिष दाखवलं जाऊ शकतं. केवळ सत्ता कायम राखण्यासाठीच ही पुनर्रचना केली जाईल. आमदार रोहित पवार यांचा आरोप. सोनम वांगचुक सध्या डॉक्टरांच्या निगराणीत, तर दुसरीकडे जंतर मंतरवर अभिजित तिपके यांचं उपोषण. संसदेवर आज सकाळी मोर्चा काढला जाणार. कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरील मोर्चाला परवानगी दिली नसल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण. जंतर मंतरशिवाय कोणत्याही ठिकाणी आंदोलन करण्यास बंदी. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कडक सुरक्षा तैनात. सोनम वांगचुक आज उपोषण मागे घेण्याची शक्यता. सरकारी पक्षातील नेत्यांना रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतल्यास उपोषण मागे घेणार. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांची मोठी घोषणा. सोनम वांगचुक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयातच उपचार होणार. दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याची कुटुंबियांची मागणी. कोर्टाकडून अमान्य. कुटुंबाला स्वतंत्र खोली देण्याचे कोर्टाचे निर्देश. उद्धव ठाकरेंची सोनम वांगचुक यांच्या लढ्याला साथ. वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवाजी पार्कवर आंदोलन. सरकार बदलण्याचा लढा सुरू झालाय. सरकार बदलेपर्यंत ही आग धगधगती राहिली पाहिजे. उद्धव ठाकरेंचं तरुणांना आवाहन. देशाच्या लुटारूंना सत्ताभ्रष्ट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ठाकरेंचं आव्हान. चादरीत वांगचुक यांना झाकलं, मात्र मोदी सत्य झाकू शकणार नाही. ठाकरेंचा इशारा. उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पक्ष कसा वाचेल याकडे लक्ष द्यावं. येणाऱ्या काळात जनता त्यांना जागा दाखवेल. गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी भगवी टोपी घातलेली क्षणात बाजूला सारली. शिंदे सेनेचे अमेय घोले यांच्याकडून व्हिडिओ ट्विट करत थेट आदित्य ठाकरेंवर टीका. नगरसेविका राजुल पाटील ठाकरेंच्या आंदोलनात सहभागी. राजुल पाटील फुटीर खासदार संजय पाटील यांच्या कन्या. राजुल पाटील यांच्याकडून काळे कपडे घालत केंद्र सरकारचा निषेध. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त. धर्मेंद्र प्रधान यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या. संजय राऊत यांचा घणाघात. तर सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही, ही विरोधकांची पोटदुखी. श्रीकांत शिंदे यांचं प्रत्युत्तर. सोनम वांगचुक प्रकरणात हुकुमशाही सुरू. लोकशाहीची हत्या करण्याचं काम सरकार करतंय. नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीका. तर नीट परीक्षेत घोटाळा करणाऱ्यांना फाशी द्या, पटोले यांची मागणी. दादरमध्ये ठाकरेंच्या आंदोलनाला परवानगी नाही. आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलनाला परवानगी देता येत नाही. मोजक्याच जागा आंदोलनासाठी असतात. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, अॅडव्होकेट सदावर्ते यांची मागणी. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनकडून अर्जेंटिनाचा 1-0 पराभव. स्पेनचा खेळाडू फेरान टोरेसनं केलेल्या गोलमुळे स्पेनचं विजयाचं स्वप्न साकार. लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाच्या संघाचा स्पेनकडून पराभव. 16 वर्षांनंतर स्पेनचा संघ विश्वचषकाचा विजेता ठरला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके ओबीसी जनता पार्टी स्थापन करणार. भाजप हुकुमशाहीच्या पद्धतीनं वागतंय. भाजप सर्वांचंच आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतंय. लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. पक्ष फोडणारे लोकशाहीचे सिरियल किलर आणि रेपिस्ट एकनाथ शिंदेंना दाढी म्हणजे ते विनोबा भावे नाही. 50-50 कोटींना खासदार विकत घेतले. संजय राऊतांची सडकून टीका. तर बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांनी हत्या आणि बलात्काराचे शब्द वापरू नये. भाजपच्या नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. उबाठात हम दो हमारे दो आणि हमारा राऊत एवढंच बाकी राहील. प्रसाद लाड यांचा राऊतांना खोचक टोला. उद्धव ठाकरेंना कळतच नाहीये त्यांच्या पक्षाची कोण वाट लावतंय. राऊतांच्या वक्तव्यावरून प्रसाद लाड यांची टीका. 10व्या शेड्यूलमध्ये तरतूद नसताना मान्यता देणं गैर. ठाकरे कायदेशीर कारवाई करतील. फुटीर खासदारांच्या मान्यतेवरून अरविंद सावंत यांचं वक्तव्य. ओम बिर्लांनी दिलेला निर्णय योग्य. मंजुरी दिली याचा अर्थ कायदेशीर बाबी हाताळल्यात. खासदार भाऊसाहेब वागचौरे यांची प्रतिक्रिया. बाकीच्या प्रक्रियेबाबत चर्चा करणं योग्य नाही, वागचौरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी 2022 पासून केलेले सर्व दावे फोल ठरले. कोर्टाचा निकाल नेहमीच सत्याच्या बाजूनं. फुटीर खासदारांच्या मान्यतेवरून खासदार श्रीकांत शिंदे यांचा ठाकरेंना टोला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही. संजय शिरसाट यांचा मोठा दावा. एकत्र येण्यासाठी असलेल्या अटीशर्ती दोघांनाही मान्य नाही, असं वक्तव्य.
पवार कुटुंब एकच, दोन राष्ट्रवादी आहेत. कोण सत्तेत कोण सत्तेबाहेर हे कळत नाही. लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया. पवार कुटुंबानं महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरू नये. लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे पोलिसांसमोर हजर. हायकोर्टानं जामीन रद्द केल्यानंतर पोलिसांना शरण. कोर्टाच्या आवाहनानंतर डॉक्टरांचा संप स्थगित. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पंढरपूर दौरा आटपून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावाकडे रवाना. शिंदे आज दरेगावात मुक्काम करण्याची शक्यता. राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय कायदा सुव्यवस्था राहणार नाही. काँग्रेस नेते सतेज पाटील यांची मागणी. पुण्याची कोयता गँग अशी ओळख. नागपूर गुन्हेगारीच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकाचं शहर. सतेज पाटील यांचा आरोप. महायुतीत संभ्रम निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. शिंदेंचं मंत्री म्हणून काम करतोय या वादात पडायचं नाही. रामदास कदम यांच्या वक्तव्यावर मला बोलायचं नाही. रामदास कदम तटकरे यांच्या वादावर सामंतांची भूमिका. रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल. पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना. पुण्यातील कंत्राटदार खलील शेख मृत्यू प्रकरणात धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार. अटकपूर्व जामिनासाठी धडपड. गिरीश महाजनांचे आक्षेपार्ह फोटो तयार करून व्हायरल करणाऱ्याला जळगाव सायबर पोलिसांकडून अटक. महाजनांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल. भरत म्हस्के असं 34 वर्षीय आरोपीचं नाव. आरोपीनं गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती. निलेशचंद्र मुनी यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. सरकारनं अशा पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अखिल चित्रे यांची मुनींवर टीका. तर माणसापेक्षा कुत्रा इमानदार. निलेशचंद्र मुनी यांचं प्रत्युत्तर. जय पवारांसमोर नगरसेवकांची निधी वाटपावरून नाराजी. महापालिकेत आपण सत्तेत आहोत की विरोधात हे स्पष्ट करा. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा सवाल. निधीबाबत जय पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. माजी आमदार संदीप नाईक यांच्याकडून मंदा म्हात्रे यांच्या मतदारसंघात सामाजिक उपक्रम. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तानं बेलापूर विधानसभेत माजी आमदार संदीप नाईक यांचे सामाजिक उपक्रमाचे कार्यक्रम. पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश. पुण्याच्या भोर नगर परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीतील वाद चिघळला. प्रशासनाकडून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचं केबिन सील. केबिनमध्ये नव्यानं केलेल्या फर्निचरसाठी परवानगी न घेतल्यानं घमासान. चौकशीनंतरच केबिनचं सील काढलं जाईल. मुख्याधिकाऱ्यांची माहिती. राज्यात आज होणारा डॉक्टरांचा संप स्थगित. उच्च न्यायालयाच्या आवाहनानंतर संप मागे. डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपींचा जामीन रद्द केल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय. भंडाऱ्यात आमदारांच्या घरासमोर ओबीसी संघर्ष समितीचं ढोल वाजवा आंदोलन. ओबीसींच्या स्वतंत्र कॉलम करावा यासाठी भंडाऱ्यात 17व्या दिवसानंतरही साखळी उपोषण. मुसळधार पावसामुळे भांडूपमधील फुटपाथ खचला. जीवितहानी नाही, दुचाकींचं मोठं नुकसान. विलेज रोड परिसरातील घटना. महापालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी केली पाहणी. साकीनाका इथल्या खैरानी रोडवरील मॅनहोल मृत्यू प्रकरणात चौकशी अहवालाची प्रतीक्षा कायम. दुर्घटनेला 15 दिवस उलटून गेल्यानंतरही अहवाल गुलदस्त्यात. उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू. मुंबईच्या मानखुर्द इमारत दुर्घटना प्रकरणात अटक. बेकायदा कंत्राटदाराचा जामीन कोर्टानं फेटाळला. मानखुर्दमध्ये 4 मजली बेकायदा इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला होता. यात कंत्राटदार अब्दुल इद्रिसला अटक. बनावट बियाणं प्रकरणी 38 कंपन्यांविरोधात एफआयआर दाखल. पालकमंत्री बावनकुळे यांच्या निर्देशानंतर अमरावतीत कारवाई. कंपन्यांवर कठोर कारवाईचे निर्देश. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील निवाणा इथे बोगस सोयाबीन बियाणांमुळे पीक उगवलं नाही. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. 4 एकर शेतावरून शेतकऱ्यांना फिरवला रोटावेटर. टीव्ही9 मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. सातारा लोणंद महामार्गावरील पुलाचं अखेर डांबरीकरण. आरळे ते वडूथ जोडणाऱ्या कृष्णा नदीच्या पुलावरील प्रशासनाकडून रस्त्याची दुरुस्ती. जोपर्यंत रस्त्याचं रुंदीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी. रत्नागिरीत जगबुडी नदीनं पुन्हा ओलांडली इशारा पातळी. खेड शहरावर तिसऱ्यांदा पुराचं संकट. मटण मच्छी मार्केट पाण्याखाली. सध्या नदी 5.70 मीटर पातळीवरून वाहते. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीची पातळी आणखी वाढण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पंढरपूरमध्ये जात आढावा. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा घेतला आढावा. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगर परिषदेकडून शहरासह चंद्रभागा वाळवंट परिसरात स्वच्छता मोहीम. स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांवर विशेष भर. शहरातल्या विविध ठिकाणी शौचालय आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था. संत सूरदास महाराज दिव्यांग पायी वारी. सोलापूरच्या माढ्यात दाखल. 15 दृष्टीहीन वारकरी पायी प्रवास करत पंढरपूरकडे निघाले. वारकरी 23 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार.
पुणे जगन्नाथ रथोत्सव उत्साहात साजरा. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ आणि इस्कॉन पुणे यांच्यातर्फे रथयात्रा सोहळ्याचं आयोजन. रथयात्रा सोहळ्यात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची हजेरी. राज्यातील 16 जिल्ह्यांना तसंच काही घाट प्रदेशांना पावसाचा येलो अलर्ट. पुणे घाट परिसर, अमरावती, अहिल्यानगर, हिंगोली, अकोला या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज. मुसळधार पावसामुळे भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये रस्त्यांना तलावाचं स्वरूप. शहरातील नाले तुडुंब भरून वाहू लागले. घरातही पाणी शिरल्यानं नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये सुतारवाडीच्या डोंगराला भेगा. डोंगर कोसळण्याच्या भीतीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. पावसामुळे जवळपास 1 ते 2 किलोमीटरपर्यंत भेगा. महसूल विभागाकडून नागरिकांना तात्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश. सिंधुदुर्गच्या पावशी गावात मुंबई गोवा महामार्गाला तडे. जिल्ह्यातील 66 महामार्गांची अशीच दुर्दशा. महामार्गांच्या कामावरच नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित. दरड कोसळल्यामुळे लोणावळा घाटातील रेल्वेची 3री मार्गिका अद्याप बंद. 3ऱ्या मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम अद्यापही सुरूच. 24 जुलैपर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द. ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात 53.24% पाणीसाठा. दमदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह अनेक भागातील पाणी टंचाईची चिंता कमी झाली. मुंबईकरांची चिंता वाढली. तलाव क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्यामुळे 5 दिवसात तलावातील पाणीसाठ्यात अवघी 0.87% वाढ. मुंबई महानगरपालिकेची चिंता वाढली. पावसानं उसंत घेतल्यास पाणी पातळी घटण्याची भीती. चांगला पाऊस पडावा यासाठी सांगलीच्या जत तालुक्यात चक्क गाढवांचं लग्न. वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी सिद्धनाथ इथल्या ग्रामस्थांनी लावलं गाढवांचं लग्न. लग्नाच्या विधीनंतर गाढवांची गावातून मिरवणूक काढली. केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी घेतली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची केली मागणी. विशाल अग्रवाल यांनी रवींद्र चव्हाण यांना दिलं निवेदन. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिकमध्ये कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयाचं उद्घाटन. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा घेतला आढावा. मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित. मध्य रेल्वेवर आजपासून 15 डब्यांच्या 32 लोकल ट्रेन धावणार. मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ. गर्दीनं त्रस्त प्रवाशांना दिलासा. लातूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सीबीआयकडून चौकशी. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून चौकशी. लातूर शहरात 2 ठिकाणी सीबीआयची चौकशी. मोटेगावकर क्लासेसच्या कार्यालयात रात्री उशिरापर्यंत तपासणी. पंढरपूरच्या इस्कॉन मंदिरात भाविकांसाठी एक अनोखं आकर्षण. खासदार हेमा मालिनी यांनी मंदिराला अत्याधुनिक रोबोटिक हत्ती भेट दिला. खऱ्या हत्तीप्रमाणे दिसणारा रोबोटिक हत्ती चालतो, सोंड आणि कान हलवतो. सोंडेतून पाण्याचा अभिषेकही केला जातो. पुणे महापालिकेतून 12 लाखांची फूड टेस्टिंग मशीन गायब झाल्याचा प्रकार. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित. महापालिकेच्या प्रश्नोत्तरातून धक्कादायक बाब समोर. नगरसेवक महेश वाबळे यांनी मशीनबाबत उपस्थित केले होते प्रश्न. लातूरच्या रेणापूरमधील अय्यंगार बेकरी विरोधात एफआयआर दाखल. अय्यंगार बेकरीवर एफडीएनं कारवाई करत परवाना केला होता. निलंबित बेकरी बंद करण्याचे आदेश. मात्र बेकरी सुरूच. TV9 मराठीच्या बातमीनंतर एफआयआर दाखल. सोनम वांगचुक यांच्या समर्थनात भंडाऱ्यात कॅन्डल मार्च. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ तरुणाई एकवटली. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. रायगड जिल्ह्यातील अलिबाग वडखळ मार्गाची दुरवस्था. वडखळ नाक्याजवळ खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला. बोरिवली पश्चिमेतील फळ विक्रेत्याच्या दुकानात चक्क उंदीर फळं खात असल्याचा व्हिडिओ समोर. फळ विक्रेता तीच फळं ग्राहकांना विकत असल्याचा आरोप. व्हिडिओची सत्यता आणि नेमक्या ठिकाणाची पडताळणी सुरू. रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे गर्भवती महिलेचे प्राण वाचले. पुण्यातील रेल्वे स्थानक ब्रिजजवळ एक महिला डिलिव्हरीच्या परिस्थितीत असल्याची पोलिसांना मिळाली होती माहिती. डोंबिवली मानपाडा हद्दीत प्रेयसीस समोरच प्रियकराची हत्या. 36 तासातच पोलिसांनी 3 आरोपींना बेड्या ठोकल्या. जुन्या वैमनस्यातून 4 ते 5 जणांनी 16 वार करत गुंडाची हत्या केली होती. मुख्य आरोपी अविनाश झा याच्यावर यापूर्वीही दरोडा, मारहाण, खुनाच्या प्रयत्नासारखे गुन्हे दाखल. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.